शिवसेना फुटीचा पहिला बळी। गेली 2 वर्षे महाराष्ट्रात गंमत जम्मत सरकार चालू आहे। त्याला कारण शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट होय। ठाकरे कमाल के आदमी आहे। त्यांनी या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टापर्यंत करेक्ट कार्यक्रम केला। त्यांचाच भाग म्हणून एक निवडणूक उपायुक्तांना घरचा रस्ता धरावा लागला। अनुपचंद्र पांडे निवृत्त झाले। अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। आता लोकसभा लागणार या सर्व धांदलीत निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर सर्व भार पडला आहे। डंके की चोट पर असे ऐकण्यात येते की अनुपचंद्र पांडे व अरुण गोयल यांना अंधारात ठेवून राजीव कुमार यांनी फर्जी कागदपत्रांसह शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हवाली केली। याच पापातून मोक्ष मिळावा म्हणून अरुण गोयल यांनी भविष्याला लाथ मारून धडाकेबाज निर्णय घेतला। आता फाटके वगैरे काय, फुटीतले ते सुप्रीम कोर्टात फुटतील। दुनियाभरातील लोकांचे म्हणणे होते पाताळ यंत्री कारभारातूनच शिवसेना ठाकरेंकडून काढून घेतली। याचा पहिला झटका अरुण गोयल यांना लागला। आता सुप्रीम कोर्टाच्या तडाख्यात राजीव कुमार, ओम बिर्ला, नार्वेकर, फडणवीस आणि 16 जण सापडतील। मित्रहो, उद्धव ठाकरेंसारख्या माणसाला खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कोणता पाताळ यंत्री कारभार केला याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे अरुण कुमार गोयल या निवडणूक उपायुक्तांचा राजीनामा होय। आता याचे धागेदोरे सुप्रीम कोर्टात मिळतीलच। हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।